ये रे कोल्होबा. एक होती आजीबाई. तिची होती एक झोपडी. झोपडीभोवती होती झाडी. आजीच्या झोपडी मागे बोरीचे एक झाड होते. झाड बोरांनी भरून जाई. रात्री खूप बोरे झाडाखाली पडत. बोरे पाहून आजीला आनंद होई. आजी बोरे जमवून बाजारात विकायला नेई. तिला पैसे मिळत. पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा. गुपचूप बोरे खाऊन जायचा. सकाळी आजी पाहायची, झाडाखाली बोरे नसायची. तिला आश्चर्य वाटायचे. कोण बरं येतं? कोण बोरं खाऊन जातं? बोरांची राखण केलीच पाहिजे. रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे. बोरांवर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे, असा तिने विचार केला. त्या रात्री आजी जागी राहिली. तिने कोल्ह्याची करामत पाहिली. ती मनात म्हणाली, अरे कोल्होबा, सोकावलास काय? गुपचूप येऊन बोरं खातोस काय? थांब, आता तुझी खोडच मोडते. पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते. दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली. झोपडीत गुपचूप लपून बसली. सोकावलेला कोल्होबा हळूच आला. बोरे खाण्यात दंग झाला. अरे बापरे, तेवढ्यात काय झाले? आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले. कोल्होबाचे अंग शेकून निघाले. कोल्होबाचे डोके सडकून निघाले. कोल्होबाला खूप मार बसला. तो भिवून पळून जाऊ लागला. आजी खो खो हसत म्हणाली, ये रे कोल्होबा, बोरं पिकली. कोल्होबा रडत रडत म्हणाला, नको नको आजीबाई, माझी खोड मोडली. तर अशा प्रकारे ये रे कोल्होबा हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.